किशोर जोशी आपल्यासोबत आहेत. मी राजापूरकरजी तुमच्याकडे येण्याच्या आधी किशोरजींकडून प्रतिक्रिया घेऊन येतो. किशोरजी, तुम्ही सातत्यानं म्हणताय की दादांकडे बघा आणि एकदा एक प्रकारे बिनविरोध करा, बिनविरोध करा. काँग्रेस असं म्हणतीये की तुम्ही कितीतरी वेळा ही परंपरा मोडलेली आहे. तुम्हाला सोयीचं असतं तेव्हा तर तुम्ही ताकदीनं तिथं लढता, दुसऱ्याला पराभूत करता. अनेक उदाहरणं आहेत. मग आता तुम्ही एवढ्या तळमळीनं का म्हणताय? असं आहे विलासजी, अजितदादा पवारांचं एक स्टेचर होतं. त्या हम्म. पॉलिटिकल स्टेचरला मॅच करण्यासाठी आणि एकंदरीत त्यांचं स्टेचर बघून आज मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आवाहन केलेलं आहे. हे काय प्रत्येक प्रत्येक ठिकाणी एकच रूल ऍप्लिकेबल होऊ शकत नाही. हा. पण तसंच हे हे पण मान्य करायला पाहिजे की रमेश लटके जेव्हा शिवसेनेचे उमेदवार त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या मिसेसना जेव्हा ऋजुजा लटकेंना तिकीट देण्यात आलं तेव्हा भाजपने त्यांचा उमेदवार विड्रॉ केला. हे पण कळायलाच पाहिजे ना जनतेला. हे नुसतंच काही भाजपाने केलं सगळं सगळीकडे जसे भाजप दिसते आणि प्रत्येक ठिकाणी त्याला क्रिटिसाइज करायचं, ही गोष्ट योग्य नाही. आणि अजितदादा पवार हे मोठे नेते नव्हते का? काँग्रेसला मान्य आहे की नाही? असायलाच पाहिजे ना. हम्म. जर अजितदादा एवढे मोठे नेते होते तर त्यांना एक मान देण्यासाठी म्हणून जर एक अपील केलं तर त्यात चुकीचं काय? हम्म. पण नाही, हा आता प्रश्न पण मला सांगा, अपील करता करता तुमचा डाऊनफॉल सुरू झालाय असं दुखावलं तर कसं चालेल? तुम्हाला प्रेमानं घ्यावं लागेल ना ते. तुम्ही आता हा शब्द प्रयोग जो पार्थ पवारांनी केलाय तर तेच जाणे. पण माझं म्हणणं एवढंच आहे, तेच जाणे कसं सर? लढाई तर तुम्ही एकत्र आहेत ना. म्हणजे ते मी काय म्हणतो, पातक तर सगळ्यांच्याच माथी येईल ना, जे काही होईल ते. बरोबर आहे. हा आमचा सहयोगी पक्ष आहे याच्याबद्दल नो डाऊट. पण हम्म. प्रश्न असा निर्माण होतो की शेवटी जर तुम्ही इतक्या मोठ्या नेत्याला जर आज प्रत्येक ठिकाणी निवडणुकी जर खरकटणार असाल सुनेत्राताईंना, तर ही मला वाटत नाही योग्य भूमिका आहे. काँग्रेसला काय तर प्रत्येक ठिकाणी आता त्यांना आता कसलं नॅरेटिव्ह सेट करताय? अहो, ह्याच मोरेंनी निवडणूक मागे लढवली होती तेव्हा 4,000 मतं मिळत होती त्यांना. हम्म. मग ही आता तुमचं कसलं? आता हे बघा असं आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्यांनाही माहिती आहे की सुनेत्राताई पवार तिकडे लँडस्लाइड विक्ट्री होणार आहे त्यांची. हा. त्या अतिशय फार मोठ्या प्रमाणात जिंकणार आहेत हे त्यांनाही माहिती आहे. पण आता फक्त एक निवडणूक लढवायची, स्वतःचा आपला प्रेझेन्स ठेवायचा म्हणून काँग्रेसच्या मागे मग लागले. राजकारणामध्ये ही चूक थोडीच आहे. आपला नाही प्रेझेन्स असला पाहिजे, आपण मैदानात असलं पाहिजे, लोकांना एक पर्याय दिला पाहिजे, जिंकू किंवा हारू. याच्यामध्ये चूक काय आहे? नाही, चुकीचं काही नाही. नाही हा. त्यांनी निवडणूक लढवावी, पण त्याच्यासाठी त्यांनी आणखीन काहीतरी काहीतरी नरेटिव्ह तयार करून करणं हे योग्य नाही ना. तुमचा प्रेझेन्स तुम्हाला पाहिजे. आज तुम्ही देशामध्ये तुमचा कुठेही प्रेझेन्स पण नाही किशोरजी, आहे. एक साधी गोष्ट ते म्हणतायत, FIR दाखल करा, आम्ही मागे घेतो. आता तो मुद्दा चौकशी होऊन एफआयआर पण होईल ना. हम्म. नाही, एफआयआर नाही कोणी म्हटलेलं नाहीये, एफआयआर पण होईल. पण त्यासाठी तुम्ही थोडा वेळ देणार. त्यातल्या त्यात आता निवडणूक आली. आता निवडणुकीमध्ये दादांना एक मान देण्यासाठी म्हणून जर एक बिनविरोध होत असेल तर त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? पण किशोरजी, मला प्रामाणिक उत्तर द्या, प्रामाणिक उत्तर द्या. आता ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये, दादा तर विरोधी त्यांच्या, तसं बघितलं तर, पण विरोधी पक्षात असलेल्या व्यक्तीसाठी सुद्धा कर्नाटकमध्ये त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी FIR नोंदवून घेतला. इथं तर तुमची सत्ता आहे, दादा तुमच्या सोबत होते. मग एक प्रकारे हो. ते जे नेरेटिव्ह सेट करू पाहतायत त्याला मदत होती असं वाटत नाही का तुमच्याकडून? नाही, मला बिलकुल असं वाटत नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे अजून संपूर्ण चौकशी बाकी आहे. हम्म. एकदा चौकशी झाली नंतर एफआयआर होईल, सगळं होईल. पण त्याच्यासाठी जर तुम्ही आतादायीपणा करून आत्ताच करा, उद्याच करा, परवाच करा असं म्हटलं तर एक म्हणणं चुकीचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक प्रोसेस असते प्रत्येक ठिकाणी. हा हा. काय छोटा मोठा ऍक्सिडेंट नाहीये. त्याच्यामध्ये संपूर्ण चौकशी होऊन डीजीएफटी सगळे मला आता ज्या सांगायचं एजन्सी का? आहेत त्या प्रोसेस सगळ्या सांगतो चौकशी मी आता. करतील. ठीक आहे, अतुलजी येतो. मला राजराजापूरकर जरांची भूमिका ऐकून घेतो आणि मग येतो, कारण त्यांची परिस्थिती थोडीशी बिकट आहे या सगळ्यामध्ये. राजराजापूरकरजी, तुम्ही कुठल्या बाजूने आहात? FIR दाखल करा म्हणणाऱ्यांच्या बाजूने आहात की FIR दाखल करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कारणं देणाऱ्यांच्या बाजूने आहात? तुम्ही कुठल्या बाजूने आहेत या निवडणुकीमध्ये? महाराष्ट्राला कळू द्या एकदा. नाही, विलासजी, एक गोष्ट स्पष्ट आहे हम्म. की सुरुवातीला ज्या वेळेला या संदर्भामधल्या ज्या वेळेला त्या ठिकाणी बातम्या आल्या होत्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, त्यावेळेला सगळ्यात अगोदर सुप्रियाताईंनी हे स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही बारामतीमध्ये या पोटनिवडणुकीमध्ये या जी काही घटना घडली त्यामध्ये या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी लढणार नाही, आमच्याकडनं आमचा उमेदवार दिला जाणार नाही. हे पण सगळ्यात अगोदर कार्यकर्त्यांनी काय करायचं? एक सगळ्यात अगोदरचं स्टेटमेंट मध्ये पूर्ण करतो मी. त्यामुळे जे ते तुम्ही म्हटलं की बाबा तुमची भूमिका तुम्ही कुठल्या बाजूला वगैरे वगैरे, एक गोष्ट लक्षात ठेवा की आजचं जे पार्थ पवार यांचं जे स्टेटमेंट आहे ते म्हणजे त्याच्या जर एका वाक्यात जर त्याची ठिकाणी जर मांडणी करायची झाली तर मला असं वाटतं की कधीही शाळेत न जाता सर्टिफिकेट मिळवलेला हुशार विद्यार्थी.
कधीही शाळेत न जाता सर्टिफिकेट मिळवलेला हुशार विद्यार्थी. लोकसभेची निवडणूक मावळ लोकसभा मतदारसंघात लढलो, आपला पराभव झाला. त्याच्यानंतर त्यांना आज राज्यसभेची उमेदवारी, राज्यसभेचं त्या ठिकाणी खासदारकी मिळाली, सहजपणे मिळालं, म्हणजे सर्टिफिकेट मिळालं. आणि आज त्यांनी एक स्टेटमेंट करून की काँग्रेसचे दिवस आता भरत आलेत असं करत त्यांनी अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण केले सगळ्यांसाठी. म्हणजे अखंड दिवस असेल की आपण पूर्ण या निवडणुकीपर्यंत अगदी सगळ्या त्याच्यामध्ये टाकून घेतलं. म्हणजे हुशार आहेत की नाही. सांगायची गोष्ट म्हणजे की कधी शाळेत न गेलेला सर्टिफिकेट मिळाला हुशार विद्यार्थी. आता गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला दादांचं अकस्मात निधन झालं, अपघाती निधन झालं, याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये संशय निर्माण झाला होता. आणि त्याच वेळेला मग त्या ठिकाणी याच्याबद्दल कुठे घातपात आहे का या संदर्भामध्ये रोहितदादा पवार यांनी त्या ठिकाणी अनेक अभ्यास करत, तपास करत त्या ठिकाणी मोठे पुरावे गोळा केले होते, प्रचंड माहिती गोळा केली होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या माहितीच्या आधारावरती राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी दादांसाठी, अजितदादांसाठी FIR व्हायला पाहिजे पोलीस स्टेशनला, यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मागणी केली. परंतु राज्यातल्या कुठल्याच पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल झाला नाही. ठीक आहे, इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. थेट मुद्द्यावर या. थेट मुद्द्यावर तुम्ही पुण्याच्या बाजूला काँग्रेसला सपोर्ट करणारा तुम्ही की कुटुंब म्हणून कुटुंबाच्या सोबत जाणारा. दिल्लीमध्ये सतत सलग 8 दिवस मी दादांसोबत होतो. त्यावेळेला आम्ही अनेक बड्या नेत्यांना भेटलो, अखिलेशजी असतील, राहुलजी असतील. त्याला दादांनी राहुलजींकडे हा प्रश्न मांडला आणि वास्तविकता मांडली की असं असं आहे करून. राहुलजीने ऐकून घेतलं आणि राहुलजीने म्हणाले की रोहित जी आप चिंता मत कीजिए, आप एक काम कीजिए, तेलंगाना में जाइए, वहां पे हमारी सरकार है, आपको न्याय मिलेगा, वहां पे आपकी हम सुन के लेंगे. आणि त्याप्रमाणे दादा तिथे गेले, दादांचं ऐकून घेतलं आणि तो 0 FIR त्या ठिकाणी काँग्रेसच्या त्या ठिकाणी असलेल्या सरकारच्या काळात त्यात दाखल झाला. आता विषय असा आहे की हे ज्या वेळेला दादा महाराष्ट्रात फिरत होते आणि त्याच अजितदादांसाठी जिथे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणतायत टाव करून की दादा हे सगळ्यात मोठे दिग्गज नेतृत्व होतं करून, मग त्याच अजितदादांसाठी महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये FIR का दाखल झाला नाही, हा माझा पहिला प्रश्न. मी तुमच्या बाजूला येतो. मग दुसरा प्रश्न असा आहे की या सगळ्या गोष्टी होत असताना ज्या वेळेला त्या ठिकाणी FIR झाला, FIR त्या ठिकाणी महाराष्ट्र ट्रान्सफर झाला, पण अजून देखील त्याच्यावरती एक चुकार शब्द या राज्याचे मुख्यमंत्री बोलायला बघत नाहीयेत. मग याच्या पाठीमागे, या सगळ्यांच्या गोष्टीच्या पाठीमागे जर काँग्रेसने त्या ठिकाणी भूमिका घेत FIR नोंदवून घेतला, दादांसाठी नोंदवून घेतला आणि एक भूमिका दिली, तर त्यावेळेला मला असं वाटतं की पार्थ पवार यांना हे कळलं पाहिजे की त्यांचे वडील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि देशाचा सगळ्यात मोठा नेता, एक राजकारणी म्हणून ओळखला जाणारा अजितदादा पवार यांना त्या ठिकाणी काँग्रेसकडनं न्याय मिळाला. त्यावेळेला अशा प्रकारचं स्टेटमेंट करत असतात थोडं. म्हणजे तुम्ही काँग्रेसच्या सोबत आहात, काँग्रेस न्याय देते. अजून एक सांगतो मी, या निवडणुकीत तुम्ही काँग्रेसच्या सोबत असणार. परिपक्वतेच्या बाबतीमध्ये आदरणीय पवार साहेब बोलले, परिपक्वतेचे नाही, इधर उधर की बात मत मी करो. अगदी स्पष्ट सांगतो, तुम्ही उमेदवार दिला नाही हा भाग वेगळा, पवार हे तुम्ही उमेदवार दिला नाही हा भाग वेगळा, पण तुमची या निवडणुकीतली भूमिका काय, तुमच्या कार्यकर्त्यांना मेसेज काय, तुम्ही कुठल्या बाजूने थांबणार. आम्ही स्पष्ट सांगितलं की त्या ठिकाणी अजितदादांच्या नंतर आम्ही या पोटनिवडणुकीमध्ये उतरणार नाही. म्हणजे स्पष्ट झालेलं आहे की त्या ठिकाणी आम्ही जो कोणी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सुनेत्राताई पवार किंवा जो कोणी असतील त्यांना आमचं समर्थन असेल. परंतु या गोष्टी असताना स्पष्टपणे त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी एक गोष्ट म्हटली. काय म्हटलं की असं अपरिपक्व स्टेटमेंट. सांगायची गोष्ट अशी आहे की पार्थ पवार यांच्या नावामध्ये पवार आहे, ते पवार कुटुंबाचे वारसदार आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाकडनं ज्या वेळेला कुठलंही स्टेटमेंट जाईल ते परिपक्व असलं पाहिजे, त्याचा विचार असला पाहिजे. पवार साहेब कुठली निवडणूक असली ना की पवार साहेब उद्धव साहेबांना फोन करतात, मोदींना फोन करतात, राहुलजींना फोन करतात, अखिलेशजींना फोन करतात. पवार साहेबांचा फोन जातो, आपण बातम्यांमध्ये बघता शरद पवार साहेबांचा फोन गेला. आज या गोष्टी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ज्या वेळेला काँग्रेसचा उमेदवार समोर आलेला आहे त्यावेळेला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आहेत कुठे. इट इज अ कम्प्लीट फेल्युअर ऑफ सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल. आज जर त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार उभा होत असेल तर हे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा फेल्युअर आहे, कारण की आज त्यांनी अजितदादांच्या त्या ठिकाणी नसताना